नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पीक विमा सरसकट मिळणार आहे का? तर खरीप पीक विमा 2025 राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी होती, ते पूर परिस्थिती होती. या नुकसानग्रस्त झालेले जे शेतकरी यांना प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा होती की म्हणजे खरीप पीक विमा लवकरच मिळावा. परंतु आता 2025चे कारण राज्यांमध्ये नुकसानीचे पार्श्वभूमीवरती पीक विमा मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये 50 पैशाच्या खाली येतं त्या पार्श्वभूमीवर सुद्धा पीक विमा मिळेल अशा अपेक्षा निर्माण झालेल्या आहे. खरंच पीक विमा मिळणार तर 17,500 मिळणार का? सरसकट मिळणार का? व शेतकऱ्याला पडलेला हा प्रश्न आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यापूर्वी सांगण्यात आलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचं म्हणजेच की 17,500 रुपये पीक विमा मिळवून देण्याची एक प्रतिक्रिया पार करणार आहे. परंतु पाठपुरावा करणार आहोत या पार्श्वभूमीवरती आता झालेलं नुकसान आणि येणारी जी पैसेवारी आहे, हा मग पीक विमा 17,500 प्रति हेक्टर मिळणार का? तो सरसकट मिळणार का? व खरीप पीक विमा 2025 ही योजना राज्यांमध्ये राबवली जात असताना पीक कापणीचे जे काही अंतिम प्रयोग होणार आहे ती अंतिम आकडेवारी येईल व या आकडेवारीच्या बेसवरती हा पीक विमा दिला जाणार आहे. खरीप पीक विमा 2025 असेल किंवा रब्बी पीक विमा 2025 असेल, या पार्श्वभूमीवरती आता आपल्याला 73,000 पेक्षा जास्त पीक कापणीचे प्रयोग होणार आहे. अपेक्षित होणं म्हणजेच की सोयाबीन असेल किंवा मूग असेल, उडीद, मका वगैरे, बाजरी, कापूस ज्या काही पीक असतील, हे बाजरीचं सारी पीक वाहून गेलेलं आहे. यामध्ये आता या भागांमध्ये पिकाचं खूप सारं नुकसान झालेलं आहे व पीक उपलब्ध राहिलेच नाहीये. व भागांमध्ये पीक काढण्याचं आलेली होती. काही भागांमध्ये या पीक कापणीचे प्रयोग देखील कमी झालेले आहेत. साधारणपणे 63,000 पेक्षा जास्त पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत. या प्रयोगांचा जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी राज्य सरकारला सादर केली आहे. आता पुढे पीक विमा कंपन्यांना द्यायची आहे. तयार चालू आहे की तूर व तुरीचे कापणीचे पीक प्रयोग आणखीन बाकी आहे व यामध्ये आता पीक कापणीचे प्रयोग घेतले जातील. पीक कापणीच्या प्रयोगाला आकडेवारी घेत असताना खरीप पीक विमा 2025 मध्ये पीक कापणीच्या प्रयोगाला जो काही डाटा आहे तो तंत्रज्ञान आधारित जे काही उत्पादन आहे तो डाटा आता म्हणजेच की 50-50 भारांकीन घेतला जाणार आहे. 50% भारांकीन घेतला जाणार आहे व पीक कापणीच्या अहवालानुसार आता म्हणजेच की 50% तंत्रज्ञान उत्पादन अशा दोन्ही उत्पादन आकडेवारी काढून देण्याची सरासरी काढून उत्पादन निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्याला सरसकट पीक विमा अंतर्गत देखील ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणीचे प्रयोग झालेले आहे, एखाद्या महसूल मंडळामध्ये पीक कापणीच्या प्रयोगामध्ये नुकसानीचं दर्शकता जास्त असेल, नुकसान जर जास्त असेल तर महसूल मंडळामध्ये म्हणजेच की 30,000 किंवा 35,000 40,000 पीक असेल तर त्या पिकाची ठरवून देण्याची काही जी जोखीमसर असेल ते रक्कम देखील जोखीमसर त्यानुसार पीक विमा मंजूर होईल. जर एखाद्या महसूल मंडळामध्ये पीक कापणीच्या प्रयोगामध्ये किंवा जे काही तंत्रज्ञान आधारित उत्पादन आहे, समजा नुकसान कमी दिसून आलेलं आहे किंवा महसूल मंडळाला मिळणारा पीक हा खूप कमी असू शकतो. आपण पाहिलं होतं की इल्ड बेसचा जो पीक विमा आहे तो 8,500 रुपये व 13,000 रुपये बाजार प्रति किलो हेक्टरने या पार्श्वभूमी भागातील असलेल्या नुकसानाची दहशतता म्हणजेच की उत्पादन या बेसवरती कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. त्यामुळे आता 17,500 हा म्हणजेच की ओव्हरऑली म्हणजे सरासरी बघितलं तर आकडा होता. ज्या आकड्यामध्ये नुकसानाची टक्केवारी जास्त असेल या भागांमध्ये पीक विमा मिळू शकतो. महसूल मंडळाची जरी त्या जिल्ह्यांची 50% पेक्षा पैसेवारी कमी असलेली जर कापणीच्या अंतिम अहवाल आधारे असेल तर उत्पादकता जास्त एखाद्या मंडळामध्ये दिसून येतं. धन्यवाद.